लाडक्या बहिणींना मे आणि जून महिन्याचा हप्ता या दिवशी मिळणार। आज आपण लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत। कारण जून महिना सुरू झालेला आहे, पण अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यात दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत। थेट बँक खात्यात हे पैसे जमा केले जातात, पण मे महिन्याचा हप्ता अजूनही लाडक्या बहिणींना मिळाला नाही। जून महिना उजाडला तरी मे महिन्याचा हप्ता न मिळाल्याने लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत। अर्जांची होणार पडताळणी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कोट्यावधी महिला घेत आहेत। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या एकूण महिलांपैकी काही महिला अपात्र असतानाही या योजनेचा लाभ घेत आहेत। निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू आहे। निकषात न बसणाऱ्या लाखो महिलांना आतापर्यंत योजनेतून वगळलं आहे। अपात्र महिलांची संख्या लाखोंच्या घरात पोहोचली आहे। तसेच ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। महिला अपात्र ठरवण्यात येत असल्याने विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे। तसेच योजना बंद होणार असल्याबाबतही बोललं जात आहे। त्यातच मे महिन्याचा हप्ता अजून लाडक्या बहिणींना न मिळाल्याने विविध चर्चा देखील सुरू झाल्या आहेत। मे जून महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार। मे महिन्याचे पैसे जून महिन्यात दिले जाण्याची शक्यता आहे। मे आणि जून अशा 2 महिन्यांचे मिळून एकत्रित 3000 रुपये दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत। मात्र याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। या मुहूर्तावर पैसे मिळणार। जून महिन्यात वटपौर्णिमेचा सण आहे। याच वटपौर्णिमेचा मुहूर्त साधून सरकार मे आणि जून महिन्याचे एकत्रित 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करू शकतात असे सध्या सांगितले जात आहेत। योजनेचा 11वा व 12वा हप्ता। लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत असतात, पण पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट डीबीटी मार्फत पैसे जमा होत असतात। आतापर्यंत एकूण 10 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आले आहेत। आता मे महिन्याचा म्हणजेच 11वा हप्ता तर जून महिन्याचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।